नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये. मित्रांनो, आज आपण पोह्यांपासून खमंग पुरी बनवणार आहोत. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. यासाठी आपल्याला लागणार 1 कप पोहे, अर्धा कप गव्हाचं पीठ, अर्धा कप बेसन, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा धने पूड, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, 2 चिमूटभर हिंग, 2 चमचे तीळ, थोडी बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि इथे मी अर्धा चमचा जिरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 6 ते 7 लसूण पाकळ्यांची बारीक पेस्ट बनवून घेतली आहे आणि 2 चमचे तेल. सर्वप्रथम आपल्याला पोहे पाण्याने स्वच्छ धुवून त्यातील पाणी काढून टाकायचं आहे. आता या धुतलेल्या पोह्यांमध्ये अगदी 2 चमचे पाणी टाकून मिक्स करायचेत आणि 15 मिनिटे झाकून ठेवायचे आहेत. आता 15 मिनिटांनंतर पोहे छान भिजलेत, ते एका परातीमध्ये काढून घेऊयात. हे भिजलेले पोहे हाताने अशा पद्धतीने चांगले स्मॅश करायचे आहेत. इथे मी जवळपास 5 ते 6 मिनिटे हे पोहे चांगले स्मॅश करून घेतले आहेत. आता यामध्ये गव्हाचं पीठ, बेसन, ओवा असा हातावर चोळून घालायचा, म्हणजे त्याचा स्वाद छान लागतो. लाल मिरची पूड, धने पूड, मीठ, गरम मसाला, चाट मसाला, लसूण, जिरे आणि हिरव्या मिरच्यांची पेस्ट, हिंग, तीळ आणि कोथिंबीर घालून हे सर्व जिन्नस एकजीव करून घेऊयात. सुरुवातीलाच पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही आहे. भिजवलेल्या पोह्यांमध्येच हे सर्व जिन्नस आधी एकजीव करून घेऊयात. हे सर्व जिन्नस एकजीव करून झाल्यावर अगदी थोडं थोडं पाणी घेऊन याची कणिक मळूयात. कणिक छान मळून झालेली आहे. या कणकेवर आता 1 चमचाभर तेल टाकूयात आणि 3 ते 4 मिनिटे कणिक छान मळून घेऊयात. कणिक छान मळून झालेली आहे. आता ही कणिक फक्त 5 मिनिटे अशीच राहू देऊयात आणि पुऱ्या बनवायला सुरुवात करूयात. इथे मी प्लास्टिक पॉलिथिन कट करून घेतली आहे. आता कणकेचा छोटा गोळा घेऊन तो असा गोलाकार करून घेऊयात आणि त्या गोळ्याला तेल लावून तो पॉलिथिनवर ठेवूयात आणि बोटाने थोडा असा प्रेस करून घेऊयात. आता यावर दुसरी पॉलिथिन ठेवूयात आणि अशी प्लेट त्या पॉलिथिनवर ठेवून प्रेस करूयात. जर तुम्हाला जाडसर पुरी पाहिजे असेल तर प्लेट कमी प्रेस करायची. तुम्ही बघू शकता, इथे आपली पुरी बनवून तयार आहे. इथे मी जाडसर पुरी बनवून घेतली आहे. जाडसर पुरी ही छान नरम बनते. अजून एक पुरी मी तुम्हाला बनवून दाखवते. असा कणकेचा छोटा गोळा घ्यायचा आणि पॉलिथिनवर ठेवायचा. आता गोळ्याला तेल लावायची आवश्यकता नाही आहे. या गोळ्यावर दुसरी पॉलिथिन ठेवून त्यावर प्लेट ठेवून अशी प्रेस करायची. जर पातळ आणि खुसखुशीत पुरी पाहिजे असेल तर प्लेट जास्त प्रेस करायची, म्हणजे मग पुरी छान खुसखुशीत बनते. प्लेट काढल्यावर बोटाने पुरीच्या कडा अशा पसरवून घ्यायच्यात, म्हणजे पुरी आणखी पातळ बनते. आता पॉलिथिन काढल्यावर पुरीच्या कडा जर चिरल्या गेल्या असतील तर बोटाने अशा व्यवस्थित करून घ्यायच्यात. तुम्ही बघू शकता, छान पातळसर पुरी बनवून तयार आहे. अशाच पद्धतीने आपण सर्व पुऱ्या बनवून घेऊयात. इथे मी काही पुऱ्या बनवून घेतल्या आहेत. आता त्या तळून घेऊयात. त्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे.
तेल गरम झाल्यावर तेलामध्ये पुरी सोडायची आणि गॅसची फ्लेम हाय करायची आणि पुरीवर झाराने असं तेल सोडायचं. त्यामुळे पुरी छान फुगते. आता गॅसची फ्लेम लो करून पुरीची दुसरी बाजू तळून घेऊयात. पुरी छान खरपूस रंगावर तळून झालेली आहे. अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या आपण तळून घेऊयात. पुरी तळताना झाऱ्याने पुरी अशी प्रेस करायची म्हणजे पुरी छान फुगते. इथे आपल्या सर्व पुऱ्या तळून झालेल्या आहेत. ह्या पुऱ्या 2 ते 3 दिवस आरामात टिकतात. प्रवासात खाण्यासाठी ह्या पुऱ्या बनवून सोबत न्यायला एक उत्तम पर्याय आहे. इथे आपल्या खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या बनवून तयार आहेत. तर मग तुम्ही पण पोह्यांपासून खमंग आणि खुसखुशीत पुऱ्या नक्की बनवा आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. लवकरच भेटूयात अशाच एका रुचकर रेसिपीसोबत. धन्यवाद.